नाव काय तुमचं? लक्ष्मण कल्लापा गोरड, राहणार कमलापूर, तालुका सांगोला. काय त्रास होत होता तुम्हाला? ही पाया जाळ होत होता. इथनं गोट्यावरून खाली चाला येत नव्हतं, पाय उचलत नव्हता. हां हां, मणक्यात त्रास होता. हां, गुडघ्यात काय नाही. ह्याच्यासाठी तुम्ही उपचार केले का काय आधी? ती मिरजा म्हणतो, मिरजेला गेलो, सांगलीला गेलो, सोलापूरला गेलो, काय फरक पडला नाही. हां मिरजेला तीन महिने औषध घेतलं, सांगलीला 2-2.5 महिने घेतलं, पुन्हा सोलापूरला गेलो, काशी त्याचं 3 महिने औषध घेतलं, काही फरक नाही. किती दिवसापासून हे त्रास आहे तुम्हाला? 4-5 वर्ष झालं. 4-5 वर्षापासून त्रास आहे तुम्हाला? त्रास काय फरक पडला? त्या दवाखान्यात काहीच फरक नाही. काय म्हणजे काही नाही. उलट त्रास वाढायला लागला पण कमी झाला नाही. मग इथं माझे ट्रीटमेंट करताना काय त्रास तुम्हाला झाला? नाही, अजिबात काडीचा त्रास नाही. तुम्हाला फरक वाटतो का इथं आल्यावर? 100% फरक आहे. पहिलीच वेळ आहे तुमची याची? पहिलं झालं. कसं तुम्हाला कसं माहिती पडलं म्हणजे इथे? जोडदाराकडून माहिती पडलं. म्हणजे त्यांना त्यांचे घेऊन आले होते, त्यांच्या म्हणजे बायकोंना घेऊन आले होते, त्यांना फरक पडले? त्याने अनुभव घेतला, त्याने मला सांगितलं तिकडे जाऊ चांगलं आहे, त्याला काय असतं. काय गोळी औषध नाही, काय नाही? नाही, काय नाही, काय असंच तुम्हाला फरक वाटतो? नाही, काय नाही, फरक आहे. आता तब्येत चालताना हे काय त्रास आता? नाही, आता हाही एवढं अजून कसं पाया थोडी सुरू आहे. ते पण चालताना तुम्हाला पहिलं चाला येत होतं का? आता चालता येते? असं नव्हतं तर, चाला येत नव्हतं, पण उभारा येत नव्हतं. आता उभा राहताना काय त्रास? आता उभा राहून कपडे घातले, आता पॅन्ट घातली. आता मग बरं आराम भेटला ना तुम्हाला? फरक पडलाय, आराम वाटला का म्हणतोय काय. पहिली कपडे घालताना आणि काढताना बेताना टेकल्यावर मला कपडे विषय काढता येत नव्हते, घालता येत नव्हते. खरंच सांगा काय पाठी दादाचे पॅक झालं होतं तुमच्या, ते आता मोकळं वाटायला? मोकळं वाटायला. चालतंय, थँक्यू.